तो समय निखिल पारवे की यानी कि बिरवाड़ी की टीम के लिए बहुत ही बढ़िया चल रहा है। समय की पराकाष्ठा जब अपने चरम पर होती है ना तो सल्तनत से सुल्तान उठाए जाते हैं। तो चरम की पराकाष्ठा इस वक्त समय की जो पराकाष्ठा है वो बिल्कुल हम देख रहे हैं दोस्तों। समय अगर इंसान का अच्छा चल रहा हो ना तो उल्टे दाव भी सीधे पड़ते हैं, और समय अगर ख़राब हो तो फिर सीधे दाव भी उल्टे पड़ते हैं। तो इस वक्त बिरवाड़ी टीम नो डाउट खेली भी अच्छा है और इस वक्त उनका समय भी है, क्योंकि 2 कैच जो लिए है ना वो अनबिलीवेबल, अविश्वसनीय, अद्भुत कैच पकड़े हैं। एक मंगेश ने और दूसरा जो कैच लिया याद नरेश ने, कमाल का कैच, बहुत बढ़िया कैच दोस्तों। 1 हैंड कैच, 1 हैंड 6 के लिए तो किरण पवार फेमस है, प्रसिद्ध है, लेकिन 1 हैंड कैच पकड़ने में मंगेश ने और नरेश ने कमाल का यहाँ पर योगदान दिया है। हमारे डॉक्टर संजय पाटिल तो 1 हैंड कैच पकड़ने में काफ़ी माहिर है। पूरे हिंदुस्तान की अगर बात की जाए तो मैं कहता हूँ कि डॉक्टर संजय पाटिल जो है ना, उन्होंने कम से कम 50 एक कैच तो 1 हैंड पकड़े हैं दोस्तों। तो ऐसे व्यक्ति जो कि प्रोफेशन हालांकि के डॉक्टरी है लेकिन उसके बावजूद क्रिकेट के प्रति उनका लगाव, उसी तरह से डॉक्टर प्रवीण जैन से कौन यानी तारुफ नहीं होगा प्रवीण जैन का, ऐसा हो नहीं सकता। सभी से परिचित व्यक्ति डॉक्टर प्रवीण जैन, वो भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी, बल्लेबाजी, बिरवाडिया संघ या ठिकाणी जिंकलाय। जिंकणाऱ्या संघाचं नक्कीच अभिनंदन, हार्ड लक म्हणेन मोपरे संघाला। त्याने सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल तुमचा सुद्धा अभिनंदन। मित्रांनो, हार म्हणजे शेवट नव्हे, तर नक्कीच या विजयासाठी आपल्याला एक पायरी असते मित्रांनो। इथून आपण काहीतरी शिकून गेलेलो असतो आणि त्याच्यावरती नंतर मग आपण चिंतन केला तर येणाऱ्या कालामध्ये एक चांगला खेळ आलेल्या रसिकांना आणि मैदानात आपण करू शकता, दाखवू शकता। मारवा 11 बिरवाडी, आणि दुसऱ्या चेंडूला सन्मान देतोय। 6 धावा अशी धावा पाहायला मिळते आपल्याला। दरम्यान कुल संख्याची धाव संख्या होते ती 5 चेंडू 20 धावा। आता सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती कुणालकडून। राहुल कांबळे विरुद्ध अशी फटकेबाजी करतोय, म्हणजे हा फलंदाज नक्कीच मोठा आहे। आता सुंदर कौशल्यपूर्ण फटकेबाजी करतोय। चेंडू लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग सर्व दिशांना फटकावून षटकार वसूल करतोय। आता सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती कुणाल तळकरवी। पुन्हा एकदा राहुल गोलंदाजी मार्कवर सज्ज। पहिला चेंडू शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रावरून पाहूया चेंडू 1 बाउन्स, चौकार। चेंडू फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर एक उसळी घेत चौकार। अतिशय सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली ती कुणालकडून। कुल संघाची धाव संख्या होते ती 24। अतिशय सुंदर 24। राहुल कांबळे मातब्बर गोलंदाजीच्या षटकात 24 धावांची कमाई करणे ही काय साधी गोष्ट नाही। अतिशय सुंदर अशी फलंदाजी आपल्याला कुणालच्या बॅटवरून पाहायला मिळाली आहे। पहिल्या षटकात तब्बल 3 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी धाव पाहायला मिळाली ती कुणालकडून। कुणाल सकपाळ कोल संघाचा धडाकेबाज फलंदाज।
दरम्यान सुरू असलेला सामना हा 3 षटकाचा राहणार आहे अशी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आणि संघनायकांनी नोंद घ्यायची. दुसरा षटक घेऊन येतोय करंजकुल संघाकडून तो अनिकेत उर्फ भैया तांबडे. पाहूया आपल्या संघासाठी काही विशेष कामगिरी करतोय का. करंजकुल संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय तो अनिकेत. पहिल्या षटकानंतर पॉवर प्ले संपल्यानंतर किमान 5 खेळाडू सर्कलच्या आत असणे अनिवार्य आहे. आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय अनिकेत. राईट आर्मवर विकेट. अतिशय सुंदर असा फुलपिच चेंडू फाईन लेग क्षेत्रात तटवतोय. 1 धावेची कमाई करतोय. कोणतेही घाई न करता 1 धावावर समाधान मानतोय. धावसंख्या होती ती 25. पुन्हा एकदा स्ट्राईक साठी जातोय तो कुणाल. पहिल्या षटकामध्ये 24 धाव वसूल केलेला हा खेळाडू आता पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईक घेतोय. शफल करून बाहेर जाय आणि अतिशय सुंदर असा स्क्वेअर लेग क्षेत्रावरून फटका मारतोय आणि 6 धाव पुन्हा एकदा वसूल करतोय. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते ती कुणालच्या फलंदाजीतून. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चेंडू सीमारेषा पार होतोय. षटकार वसूल करतोय तो कुणालच्या बॅटवर निघालेला हा तिसरा षटकार. चौथा षटकार. दरम्यान सुरू असलेला सामना हा 3 षटकांचाच राहील याचे दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायचे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रावरून चेंडू तटवतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. नक्कीच करंजकुल संघाच्या गोलंदाजांपुढे कोणाला मोठं आव्हान उभं आहे. त्याच्या पण आहे तो बघ श्रीच्या किशातला बॉल दिला असेल त्याने त्याचा फुगला नाही तर देऊ लगेच. दुसऱ्या षटकात चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा चेंडू हवेत झेपावतोय आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. षटकार. अति सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते ती कुणालकडून. 6चा पाळा मोजतोय तो कुणाल. अति सुंदर अशी फटकेबाजी करतोय. या षटकामध्ये लागोपाठ 3 षटकार पाहायला मिळाले ते कुणालच्या बॅटमधून. धावसंख्या होती 43. 10 चेंडू 43 धावा. कुणाल वैयक्तिक 42 धावांवर खेळतोय. अति सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते कुणालकडून. सर्व क्रिकेट प्रेमींकडनं कुणालच्या अर्धशतकाची अपेक्षा आहे. ती अपेक्षा कुणाल पूर्ण करतोय का पाहूया. पुन्हा एकदा काव कॉर्नर क्षेत्रावरून चेंडू होते सीमारेषा पार. षटकार. हा चौथा षटकार. मागील सामन्यामध्ये लगातार 5 विकेट पाहायला मिळालेल्या आणि या सामन्यात लागोपाठ 4 षटकार पाहायला मिळत आहेत. अजून किती षटकार पाहायला मिळत आहेत हे पाहूया. कुणाल पोहोचतोय तर वैयक्तिक 48 धावांवर. अति सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते. 9 चेंडू 48 धावा. वाईट चेंडू. कोल संघाची धावसंख्या होती ती 50. त्या 50 धावांमध्ये कुणालच्या एकट्याच्या 48 धावा. आता सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू हलकेच तटवतोय
तो मिडॉन क्षेत्रात काय ते मिसफील्ड होते ती कोंडालकरकडून, नितेश कोंडालकरच्या हातून मिसफील्ड होते, कुणालचे अर्धशतक पूर्ण होते. अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती कुणालकडून. बॅट उंचावून सर्व क्रिकेट प्रेमींचं अभिवादन करतोय कुणाल. आजच्या दिवसातली ही दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. ते कोल संघाच्या सलामीवर फलंदाजाकडून कुणालकडून. करंजकोल संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय तो विशाल कांबळे. राहुल कांबळेचा धाकटा भाऊ विशाल कांबळे. पाहूया आपल्या षटकामध्ये किती धावा मध्ये रोखतोय तो कोल संघाच्या सलामीवीरांना. अद्याप एकही विकेट गेलेली नाही आहे, कोणताही गडी बाद करण्यात यश मिळालं नाही आहे करंजकोल संघाला. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू विशाल गरवी हलक्याच तटून मिडविकेट क्षेत्रात एक रन प्राप्त करतोय. आणि आता जातोय स्ट्राईकसाठी तो कुणाल. धावसंख्या होते ती 53. विशाल कांबळे स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरा षटक घेऊन आला आहे. तिसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू. पंत चेंडू स्क्वेअर येतात, एक धावेने धावसंख्या वाढते. दिगंबर जाधव समालोचक कक्षेकडे संपर्क साधा. तिसरा चेंडू दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा स्क्वेअर क्षेत्रावर उंचावरून तटवतोय. चेंडूवरला सीमारेषा पार षटकार. कुणाल फक्त षटकारच मारतोय. आता सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते ती कुणालच्या बॅटमधून. 8 षटकार एका इनिंग मध्ये. आता सुंदर अशी फलंदाजी पुन्हा एकदा. आता मात्र वेग बदलामुळे कुणालचा टायमिंग होत नाहीये. पंच एकदा डिक्लेअर देत आहेत. एक धावसंख्या होते ती 61. तिसऱ्या चेंडूतील 3 चेंडू. पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉन क्षेत्रात राहुल कांबळे फील्ड करतोय आणि यष्टी रक्षकाकडे थ्रो करतोय. पहिला कोल संघाचा पहिला गडी बाद होतोय तो धावचित स्वरूपात. कोल संघाचा पहिला गडी बाद होतोय तो 62 धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाचा 4 चेंडू झाले आहेत. या डावातील 2 चेंडू शेष असताना पुन्हा एकदा कुणाल पुन्हा एकदा उंचावरून तटवतोय लॉंगॉन क्षेत्रावरून. पुन्हा एकदा षटकार. बहुधा 9वा षटकार असा होता कुणाल त्या बॅटमधून. कोणत्या गेअरमध्ये बॅटिंग करावं लागेल कुणाला स्वतःलाच विचारावं लागेल. हा कोणता गेअर आहे बॅटिंगचा.
पुन्हा एकदा स्क्वेअर क्षेत्रावरून चेंडू आता सीमारेषा पार, षटकार. तीन षटकांतर धावसंख्या होते ती अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती कुणालकडून. संघासाठी धडाकेबाज फलंदाजी करून परततोय, नाबाद परततोय. चौऱ्याहत्तर. 3 षटकांनंतर धावसंख्या होती ती 74. ते सुंदर अशी कुणालच्या बॅटमधून फटकेबाजी पाहायला मिळाली होती आणि 74 धावांमध्ये जवळपास 70-72 धावा आहेत त्या कुणालच्या. 69 धावा कुणालच्या बॅटमधून निघाल्या. अतिशय सुंदर अशी षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आहे ती कुणालकडून. करंजकल संघाकडून सलामीसाठी जातात ते राहुल आणि विशाल. कांबळे बंधू सलामीसाठी मैदानात सज्ज होत आहेत. राहुल आणि विशालची बॅट चालली तर 74 धावा आहे काही त्यांच्यासाठी जास्त लक्ष नाही आहे. महाड प्रीमियर लीग मधला शतकवीर खेळाडू राहुल कांबळे सलामीसाठी करंजकल संघाकडून सज्ज होतोय. स्ट्राईकला असेल तर राहुल आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विशाल करंजकल संघाकडून. कोल संघाचा खेळाडू कृपया समालोचक लक्षात घ्यायचं आहे. नातेगावचे प्रतिष्ठित नागरिक जावेदभाई कारभारी यांचं या ठिकाणी आगमन होते. मी ओमसाई युवा प्रतिष्ठान करवी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. करंजकल संघाकडून सलामीसाठी येतोय तो राहुल आणि विशाल. कांबळे बंधू सलामीचा धुरा सांभाळत आहेत. करंजकल संघाकडून लक्ष असणार आहे ते 74. करंजकल संघासमोर लक्ष असणार आहे ते 75 धावांचं. प्रत्येक संघासाठी कंपल्सरीचे हा नियम आहे. 75 विजयासाठी 75 धावांची गरज आहे ती करंजकल संघाला. नाव काय तो बंटी बॉल घे. हे रोड बॉल सगळे तिकडे सांगते काय आले बॉल पण इकडे नाही तीनच आले अजून 2 तरी नाही ते बघ त्याच्याकडे 2 आहे. किती खेळ झाले ते बंटी. कोल संघाकडून पहिला षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचंय. राज.
युवा गोलंदाज राज समोर आव्हान असणार आहे राहुल कांबळेचं. पाहूया राहुल कांबळेला रोखण्यात या राज यशस्वी होतंय का. बारीक पोरग आहे रे. 9 जण आहेत. नऊ तर बाहेरचं नाही घेऊ शकत. 9 खेळाडूंच्या उपस्थितीत खेळतोय कोल संघ. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन राज रनिंग मार्कवर सज्ज. बारीकच आहे घरी. राईट आर्मवर विकेट. वाईट बॉल. पहिला चेंडू सुईर अति सुंदर असा कट झाला होता. बाहेर वाईट आहे म्हणजे वाईट आहे. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू सोयर घोषित करत पंच. खेळाडूंनी सहकार्य करायचंय. मगाशी रेषेवर होता बॉल. विकेट लाईनवर किंवा विकेट लाईनच्या बाहेर पडल्यास चेंडू सोयर घोषित केला जाईल. पंच गेले त्यांना. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा अतिशय सुंदर कट केलेला चेंडू. राहुल कांबळे काही समजत नाहीये. अतिशय सुंदर असा चेंडू पाहायला मिळतो तो राजकडून. राहुल कांबळे सारख्या मातब्बर फलंदाजाला फसवतोय. राहुल कांबळे त्या रडारपासून लांब ठेवतोय चेंडू. अतिशय सुंदर असं गोलंदाजी पाहायला मिळते ती राजकडून. युवा गोलंदाज राज कोल संघाकडून अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय आणि आता मात्र त्याच्या हाताने चेंडू सटकतोय. पण तो डेड बॉल घोषित करतायत. पुढे होणारा सामना अहमद इलेव्हन महाड विरुद्ध वरंद. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर जायचंय. पहिल्या संघातील पुढचा चेंडू आता मात्र राहुलच्या बॅटवर येतोय. चेंडू हवेत ट्रॅव्हल करतोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. राहुलच्या बॅटमध्ये निघाला पहिला चौकार. अशा चौकार षटकारांची नक्कीच आपल्याला आतिषबाजी पाहायला मिळते देखील राहुलच्या बॅटमधून. ज्याप्रमाणे कुणालच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळते ती अपेक्षा राहुल सुद्धा पूर्ण करतोय का. पण त्याच्यासमोर आव्हान आहे ते नवोदित राजचं. अतिशय सुंदर असं आधीचा चेंडू पाहायला मिळाला होता तो राजकडून. अतिशय सुंदर असा कट करतोय चेंडू. आता मात्र फुलटॉस चेंडू देऊन राहुल कांबळे त्याचा चौकार वसूल करतोय. पुढचा चेंडू राहुलसाठी. राजचा अतिशय सुंदर पुन्हा एकदा चेंडू. राहुलला काही चेंडू समजत नाहीये. राहुल चेंडू मिस करतोय. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू करतोय तो राज. राहुल संघा मातब्बर फलंदाजाला पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी युवा गोलंदाज राज येतोय. म्हणजे नक्कीच तो त्या दर्जाचा गोलंदाज असणार आहे. राहुल सारख्या फलंदाजासमोर गोलंदाजी करतोय. उच्च दर्जाचा गोलंदाज नक्कीच आहे हा राज. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन हवेत झेपावलेला. झेलाचा काही अंदाज आला नाही तो कोल संघाच्या क्षेत्ररक्षकांना. राहुल कांबळे सारखा मातब्बर फलंदाज 2 धावा वसूल करतोय. जर हा झेल यशस्वी झाला असता तर कोल संघ अतिशय आनंदी असं वातावरण कोल संघात निर्माण झालं असतं. उंचावर झेपावलेला हा चेंडू कोणत्याही क्षेत्ररक्षकाला जज करता आला नाही. त्याचा अंदाज घेता आला नाहीये आणि कॅच ड्रॉप होतोय राहुल कांबळेचा. पुढच्या चेंडूसाठी राज. पुन्हा एकदा राहुल काऊ कॉर्नर क्षेत्रावरून वन बाउन्स चौकार.
5 बॉल 11. अतिशय सुंदर अशी कलाकारी दाखवतोय तो राज. धाव संख्या होती ती 12. अतिशय सुंदर असा झेल घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू लॉंगॉन क्षेत्रावरून ट्रॅव्हल करतोय. चेंडू आडला जातोय. काही भौगोलिक अडथळ्यामुळे क्षेत्ररक्षण त्रास होतोय. तोपर्यंत राहुल 2 धावांची वसुली करतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 14. एक षटकानंतर धाव संख्या होणारी संख्या 1 और 14. कोल संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचंय. रोहन. गोलंदाजी मार्कवर रोहन सज्ज आहे मारा करण्यासाठी विशालला. राहुल कांबळे आणि रोहन एकाच व्यावसायिक संघातून प्रिव्ही संघाकडून खेळत असतात. अतिशय सुंदर अशी कामगिरी दोघांकडून पाहायला मिळते. डावखुरा गोलंदाज रोहन. धन्यवाद विनीत सर. आलेल्या सर्व मायबाप रसिकांचा पुन्हा एकदा मी मुश्ताक माझ्या व्यक्तिशः आणि आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, जाऊया आपण मैदानाकडे. दिवसातील तिसरा सामना असेल. अय्यान करसकोल आणि कोल अशी ही लढत सुरू आहे. तसेच हा चांगला फटका, सुरेख फटका, चेंडू जातोय थेट 1 बाउंस सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षकांना बीट करतोय, फरार होतोय चेंडू. धावा मिळतील यावेळेस 4 चौकार. आणि या चौकाराने मित्रांनो वाढती धावसंख्या पोहोचते 23-20 या धावसंख्येवर. डीजे दिनेश, तुम्ही सुद्धा सज्ज व्हा, कारण आता होणारे यापुढे सामने सर्व सामने चुरशीदार आणि रंगतदार होतील यातील मात्र शंका नाही आहे. कारण येणारा प्रत्येक संघ या हिरचेनेच या ठिकाणी येईल की आम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे. कारण आपण पाहतोय मित्रांनो 3 षटकांचे सामने असले तरी धावसंख्या बघा किती. धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला जातोय. पुन्हा चांगला फटका, आखो टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव मिळेल आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने मात्र वाढती धावसंख्या पोहोचते 21च्या घरात. या सामन्यामध्ये मित्रांनो कुणाल याने उत्कृष्ट अशी फलंदाजी केली, दर्जेदार विस्फोटक. इट वॉज फंटास्टिक नॉक बाय कुणाल. 69 धावा एकूण त्याने केलेल्या आहेत आणि त्याच्या चांगल्या फलंदाजीच्या बलावरतीच आपण पाहतोय धावांचा डोंगर या ठिकाणी कोल या संघाने एकूण धावसंख्या टोटल केले 74 आणि त्यात सिंहाचा वाटा खोऱ्याने त्याने धावा जमा केले तो कुणाल. आता पाहूया मित्रांनो, नक्कीच एक कर्तव्यनिष्ठ अशी व्यक्ती रायगड पोलीस नितीनजी कोंडालकर खेळपट्टीकडे चाललेत. थोडेसे
नक्कीच नाखुश असतील, कारण आज त्यांच्या गोलंदाजांनी कुठेतरी खराब गोलंदाजी केली, त्याच्यामुळे 75 धावे आपल्याला 3 षटकांमध्ये करायच्या आहेत. दुसरं षटक सुद्धा मार्गस्थी लागते, आपण पाहतोय मित्रांनो. दुसऱ्या षटकातील सुद्धा झाली ओव्हर झाली ती. षटक संपलं तो. हो हो 2 षटकं संपलेली आहेत. आता मात्र या सामन्याची फक्त औपचारिकताच उरली आहे, कारण हा सामना सुद्धा नक्कीच कोल या संघाकडे जातोय. असलम गोड. सन्माननीय असलमभाई गोरमे, तुम्हाला विनंती असेल आपण या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा. असलमभाई गोरमे काल सुद्धा या ठिकाणी ते उपस्थित होते. हा पुन्हा इथे मात्र चांगला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न फसलेला आहे. धाव न धोका, चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिर 21 धावा. 54 धावांची अजून गरज आहे आणि काहीशे चेंडू मात्र शिल्लक आहेत. अर्थात हा सामना सुद्धा एकतर्फी खेळला जातोय, सुरू आहे. मागील सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, निखिल पारवेच्या संघाने मरवा या संघाने मोठा विजय मिळवला होता. आणि या सामन्यात सुद्धा अयान कोल हा संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे. पराभवाच्या छायेत नक्कीच करंज कोल हा संघ आपल्याला दिसतोय. अर्थात या टीममध्ये राहुल कांबळेसारखा फलंदाज होता मित्रांनो. राहुलने नक्कीच चांगली फलंदाजी केली होती, सुरुवात चांगली केली होती, पण तो कुठेतरी धावांचा डोंगर होता. एक मनोवैज्ञानिक दबाव नक्कीच त्याच्यावरती होता, कारण 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. हॅलो. आणि असं असताना त्यांनी सुरुवात मात्र संघाला चांगली करून दिली, परंतु या ठिकाणी मात्र त्याचा संघ आता पराभूत होतोय, कारण इथे येतो मात्र एक खणखणीत चौकार सरांच्या बॅटमधून, कोंडालकर सरांच्या नक्कीच बॅटमधून एक चांगला फटका. 4 धावा मिळतील. माझा संघ हारेल किंवा जिंकेल, परंतु मी मात्र कुठेतरी जो जिंकण्याचा अंतर जो आहे विरोधी संघाचा तो कमी करेन, आणि याच्यासाठीच मी हा रौद्ररूप अवतार केला होता. परंतु शेवटच्या क्षणी मात्र 2च चेंडू त्यांना खेळायला मिळाले. त्यांनी 2 चेंडूमध्ये 5 धावा केल्याने एकूण संघाची धावसंख्या पोहोचवली ती 26-27 या धावसंख्येवर.